तर 30+ ऐरोली कोलिवाडा आयोजित 30+ ऐरोली कोलिवाडा चषक या चषकामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर इथं मात्र सामना रंगला जातोय. एका साईडला असेल 30+ दिवा संघ, तर दुसऱ्या साईडला असेल 30+ केरने संघ. तर खऱ्या अर्थाने 30+ केरने या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं 30+ दिवा या संघाला. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज, स्ट्राईक एंडवर भूपेश व नॉन स्ट्राईक एंडवर सुमित. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, P1चा पहिलं व एकमेव षटक घेऊन येईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर असणार अर्थातच अजित पटेल. त्याला सामोरं जाई भूपेश स्ट्राईक एंडवर. दरम्यान पंचांचा इशारा लेट्स गोचा. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान P1च्या षटकातील पहिला चेंडू अजित याचा खेळल भूपेश. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. तर पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू देखील सांगता होते डॉट बॉलने. इथे मात्र सुरुवात देखील करताना दिसतोय गोलंदाज अजित. गोलंदाजी मार्कवर. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अजित. त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर असेल भूपेश. तर भूपेश कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील नक्कीच पाहायला मिळेल. इथं मात्र लेग स्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून दंडित केला जात आहे. अवंतर धावले संघाच्या धावफलकाला देखील सुरुवात होताना दिसते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल एका चेंडू मागे 1 धाव. दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉल. तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू देखील टाकण्यात यशस्वी होतोय गोलंदाज अजित. तर सुरेख गोलंदाजीचं देखील बुद्धकरण म्हणता येईल अजित याचं. दरम्यान इथं मात्र गोलंदाज स्वतः गोलंदाजीमध्ये काहीसा फेरबदल देखील करताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र नर्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय बॅटची. गावदेवी मैदान में अपना मैच चालू है ना, उसके स्टेज पर आणि लालू बात कर रहा हूँ. हाँ दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र लेगच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकल तवसर घेतलेली 1 धाव व सुरक्षित क्षेत्ररक्षकाचा देखील फक्त 1च धाव. एका धावाने धावफलक देखील वाढल्या जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अजित याचा. इथं मात्र सुमित मारण्यास चुकतोय मात्र कचाडी यष्टी रक्षकाचं तितकं सुंदर बॅकअप. तर निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉलला. तर सर्कलचं षटक कसं हाताळलं पाहिजे गोलंदाज अजितने देखील दाखवून दिलं. पहिलं षटक हाताळताना मात्र अवघ्या आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत 5 चेंडू मागे. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित असलेला पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अजित. त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर सुमित, माफ करा भूपेंद्र. इथं मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू. इथं मात्र अवंतर धावा खूप जास्त प्रमाणात देखील जाताना दिसते. गोलंदाज अजितच्या माध्यमातून अवंतर एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 4 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू P1च्या षटकातील इथं मात्र स्लोअर पद्धतीने देखील चेंडू होता. निर्धाव चेंडूचे सांगता एका षटकाच्या समाप्तीनंतर 30+ दिवा असंघ धावफलकावर धावसंख्या लागली गेली बिनगडी बाद 4 धावा. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. तर शिवजयंतीच्या देखील सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा, तसंच खेळाडूंना देखील. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील एक नौका गोलंदाज वापरला जातोय, अर्थातच कामरान. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील कामरान वापरला जातोय. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज, अर्थातच सुमित स्ट्राईक एंडवर असेल. इथं मात्र डुकुटा टेक तमाशा देख अशा प्रकारचा कैसा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ पायावर आढळतोय व पायचीच्या स्वरूपात फलंदाज सुमित देखील बाद होतोय. तर पहिला हादरा देखील लागतोय. तर डिप्लस दिवा या संघाला. चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. तर सुमित याची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा फलंदाज, अर्थातच एक हार्ड हिटर फलंदाज रोशन मैदानात जाताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू, इथं मात्र पहिला चेंडू लेग स्टिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतर एका धावाने धावफलक देखील वाढलाय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली, आता मात्र 5 धावा. दरम्यान पुढचा चेंडू कामरान याचा खेळल रोशन. इथं मात्र क्रिकेटचा महादाक सौंदर्य, अर्थातच ब्लॉकमध्ये चेंडू देखील वापरण्यात आला. तर निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू कामरान याचा खेळ रोशन. इथं मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता, त्याच्यावर बिगेट केला. चेंडू चाललाय देटा बघता बघता सीमा रेषा पार. खणखणीत षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर धावफलकावर धावसंख्या देखील 6 धावाने वाढते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली, आता मात्र तब्बल 11 धावा. दुहेरी अंकाला देखील धावसंख्या स्पर्श होताना दिसते. दरम्यान पुढचा चेंडू कामरान याचा खेळ रोशन एका षटकारच्या साहाय्याने खेळतो, तोच रोशन. इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट केलं गेलं, मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू होता. यष्टी रक्षक इथं मात्र चूक करतोय, तर एक चोरटी धाव देखील घेतली जाते. खऱ्या अर्थाने फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र यष्टी रक्षकाने झेल सोडला. तत्पर्यंत घेतलेली एक धाव एका धावाने देखील धावफलकावर वाढ होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या आता मात्र 12. दरम्यान दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू कामरान याचा खेळल भूपेंद्र. इथं मात्र भूपेंद्रने मारलेला फटका, चेंडू मंदिराला आढळतोय व चौकार. तर धावफलक पुन्हा एकदा 4 धावाने देखील वाढले जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली, आता मात्र तब्बल 1 षटक 5 चेंडू मागे 16 धावा. इथं मात्र कैसा खर्चिक देखील ठरतोय. कामरान आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. एक चेंडूचा समाचार भूपेंद्र कशा प्रकारे घेईल येणारा काळ देखील सांगून जाईल. दरम्यान शेवटचा चेंडूवर इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू जातं सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. इथं मात्र यष्टी रक्षक चूक नाही करत, तर फलंदाज भूपेंद्र देखील बॅक टू द पवेलियन. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 30+ दिवा ए या संघाची तब्बल 16 धावा. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय 2 डाऊनचा फलंदाज अर्थात जितेंद्र. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रियान. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रियान याचा खेळल रोशन. इथं मात्र रोशनने स्ट्रेट डाऊन मारलेला फटका. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. कणकणीत चौकार डीजे. रोहित म्हणून म्हणती शिवाजी महाराज. दरम्यान पुढचा चेंडू रियान याचा खेळ रोशन. इथं मात्र फुलटॉस मध्ये चेंडू होता मात्र पुरेसा समाचार घेता आला नाही. तत्पर्यंत घेतलेली एक धाव व एकच धावावर देखील समाधान मानावं लागेल. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 3 षटक 2 चेंडू मागे तब्बल 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लांबी कमी उंची जास्त झेल खाली सुद्धा फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज येतोय मात्र झेल सोडले जाते. तवसर घेतलेल्या 2 धावा जितेंद्रच्या माध्यमातून 2 धावांनी धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 23 धावा. दरम्यान पुढचा चेंडू खेळ जितेंद्र. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लेगच्या दिशेने ठरवलेला चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल फेकल. तवसर घेतलेली 1 धाव. तर एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 24 धावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज रिहान त्याला समोर जाई रोशन. इथं मात्र रोशनने मारलेला फटका. लांबी कमी उंची जास्त. इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये देखील चेंडू पडतोय. तर तवसर घेतलेल्या जवळजवळ 2 धावा. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर तर 2च धावा. 2 धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 2 षटक 5 चेंडू मागे 26. दरम्यान शेवटच्या चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. तर निर्धाव चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉल. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 30+ दिवा अ या संघाची 26 धावा डीजे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीत षटक डेथ ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुफियान. दरम्यान 4थ्या षटकातील पहिला चेंडू सुफियान याचा इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. जितेंद्र याच्या मात्र एकच धाव देखील घेतली जाते.
तर पंचांनी निर्णय देखील चेंज केलाय, नो बॉल आहे. पण रिव्ह्यू थर्ड अंपर सिस्टम नाही आहे, डाऊट असेल तर ते मागू शकतो बरं जर अंपायरला डाऊट असेल तरच अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतो, असे प्लेयर व संघ घेऊ शकत नाही रिव्ह्यू. तर नो प्लस वन, एकंदरीत 2 धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या आता मात्र तब्बल 28 धावा. दरम्यान फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री हिटच्या चेंडूचा रोशन कितपत फायदा घेईल. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र ऑफस्टिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतरशा एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या 29 लागते. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल, इथं मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता. इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षकाचा देखील म्हणता येईल तवसर घेतलेल्या जवळजवळ 2 धावा. 2 धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 31 धावा. सुफियान याचा षटक कैसा खर्चिक ठरतोय सुफियान देखील. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या चेंडूवर इथं मात्र बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय थेट जेल सोडली जाते. तवसर घेतलेल्या जवळजवळ 2 धावा. 2 धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 33 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुफियानाचा खेळ रोशन, इथं मात्र पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. तरी इथं मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात देखील गोलंदाज सुफियान यशस्वी होते. डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू सुफियानाचा खेळ रोशन, इथं मात्र पुढे सरसून मारलेला फटका क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. तवसर घेतलेली फक्त एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 34 धावा. अजूनही स्लॉगरच्या षटकातील उर्वरित 2 चेंडू, 2 चेंडूचा समाचार दोन्ही फलंदाज कशा प्रकारे घेईल येणारा अवघ्या 2 चेंडू देखील सांगून जातील. दरम्यान पुढचा चेंडू सुफियान याचा तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू, इथं मात्र जितेंद्रच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र गोलंदाज सुफियान यशस्वी होतोय. डॉट बॉल. दरम्यान या डावातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सुफियान, त्याला समर्थ स्ट्राईक एंडवर जितेंद्र. इथे मात्र सुफियान निर्धाव चेंडूची सांगता. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 30+ दिवा या संघाची 34 व 35 धावांचं देखील लक्ष असेल 30+ केरने या संघाला. डीजे शाबाज संघाचा कर्णधार विनंती केली जाते नाणेफेकसाठी त्वरित समलक्षण कक्षेत या. तर विनंती केली जाते जुगाव संघाचा कर्णधार तसंच शाबाज संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकसाठी समलक्षण कक्षेत या. डीजे
जले शत्रुराव समाजसेवक अभयजी मडवी साहेब यांचंही आगमन झालंय मंडळाच्या वतीने. त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. दरम्यान पहिल्या चेंडूवर इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय ते पंतांच्या माध्यमातून नो बॉलची देखील ताकीद देण्यात येते. पहिला चेंडू नो बॉल प्लस पंच निर्णय तर नो प्लस 4 एकत्रित 5 धावाने देखील धावफलकावर दरम्यान 4 धावा या एकत्रित 5 धावाने धावफलकावर देखील वाढ होताना दिसते. इथं मात्र सर्व फलंदाजी रविवारच्या माध्यमातून इथं मात्र फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू चाललाय ते वन बाउन्स सीमारेषा पार खणखणीत चौकार. तर एका चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र खेरणे 30 प्लस खेरणे या संघाची तब्बल 9 धावा इथं मात्र सर्वाधिक फटकेबाजी रियानच्या माध्यमातून देखील केली जाते. तर शाबा संघाचा कर्णधार तसंच जुगाव संघाचा कर्णधार तुम्हाला शेवटची विनंती केली जाते, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. त्वरित नाणेफेकसाठी समोरच्या कक्षेत या. दरम्यान पुढचा चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू इथं मात्र बॉलर कैसा कमबॅक करताना दिसतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. डॉट बॉलची देखील सांगता होते. 2 चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र 30 प्लस केरने या संघाची तब्बल 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू चाललाय ते वन बाउन्स सीमारेषा पार खणखणीत चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 धावाने देखील वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 13 धावा. इथं मात्र सर्वाधिक फटकेबाजी रियानच्या माध्यमातून देखील केली जाते. तर पंच मॅच बॉल देखील आलेला आहे.
दरम्यान पुढचा चेंडू रोशन याचा खेळल रिहान. इथे मात्र रिहानने मारलेला फटका. चेंडू चाललाय तेटा आउट ऑफ द पार्क. इट इज अ यूज 6 बाय बॅट्समॅन रिहान. तर धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 19 धावा. इथं मात्र सुरेख फटकेबाजी रियाच्या माध्यमातून देखील केली जाते. कैसा माकडा देखील ठरतोय गोलंदाज रोशन. दरम्यान पुढचा चेंडू रोशन याचा खेळ रिहान. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. तवसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील 30+ खेरणे या संघाचं. दरम्यान शेवटचा चेंडू देखील असेल P1च्या षटकातील रोशन याचा खेळल दानिश. इथे मात्र दानिशने मारलेला फटका. तर तो उत्सर घेतलेली एक चोरटी धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र 30+ खेळणे या संघाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा डीजे. धन्यवाद डीजे मास्टर मान्य श्री पंकज शेट यांचंही आगमन झालंय मंडळाच्या वतीने. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील नवीन गोलंदाज वापरला जातोय अर्थातच सुमित. तर स्ट्राईक एंडवर असेल दानिश. दरम्यान सुमितने टाकलेला पहिला चेंडू. इथे मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक येईल फील्ड करल. तो उत्सर निर्धाव चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉल. दरम्यान दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर सुमित याचा खेळ दानिश. इथे मात्र सुमितने टाकलेला चेंडू. दानिशने मारलेला फटका. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख झेल देखील पकडला जातोय. अशा तऱ्हेने पहिला फलंदाज देखील बाद होतोय. 30+ खेरणे या संघाचा. दानिश बॅक टू द पवेलियन डीजे. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Web of in the mix. धन्यवाद डीजे मास्टर. तर दानिशाची जागा भरून काढण्यासाठी 1 डाऊनचा फलंदाज देखील मैदानात जाताना दिसतोय कामरान. तर स्ट्राईक एंडवर असेल खऱ्या अर्थाने या सर्व प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा तोच रियान. इथं मात्र रियाने मारलेला फटका. चेंडू चाललाय थेट 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. तर इथं मात्र रियान देखील मैदानात काहीसा आग ओकताना दिसतोय. चौकार षटकाराची भाषा देखील वापरली जाते रियानच्या माध्यमातून. तर धावफलक पुन्हा एकदा 4 धावांनी वाढले जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 25 धावा. तसंच ऑरेंज कॅपचा मानकरी देखील ठरतोय रियान. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने फटका मारायचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला जातोय. तवसर घेतलेली एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 26 धावा. तर शाबास संघाचा कर्णधार तसंच जुगाव संघाचा कर्णधार तुम्हाला वारंवार विनंती केली जाते नाणेफेकसाठी त्वरित तुमचा कर्णधार समक्षण कक्षेत पाठवा. दरम्यान पुढचा चेंडू सुमित याचा खेळल कामरान. इथं मात्र कामरानने मारलेला फटका लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक संदेश मडवी येतोय. माफ करा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करल फेकल. तवसर घेतलेली एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 27 धावा. तर 13 चेंडू मागे अजूनही 8 धावाची गरज असं सामना जिंकण्यासाठी 30+ खेरणे या संघाला. इथं मात्र रियानची जेल येते.
सुरेख झेल देखील पकडला जातोय तर फलंदाज देखील बाद होतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकर धावसंख्या लागली गेली 30+ केरली या संघाची तब्बल 27 धावा. डीजे शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, जगात वैभवशाली. नवीन बॅट्समॅन तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील नवीन गोलंदाज वापरला जातोय. अर्थातच रोशन त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर असेल कामरान तर नॉन स्ट्राईक एंडवर अदनान. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज रोशन त्याला सामोरं जाईल कामरान. डावकुरा फलंदाज देखील आहे कामरान. कशा प्रकारे फलंदाजी करेल अवघड येणारा काळ देखील सांगून जाईल. 12 चेंडू मागे 8 धावाची देखील गरज असेल 30+ केअरने या संघाला सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पहिला चेंडू रोशनाचा इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होतो, प्रयत्न फसला जातोय. सुरेख यष्टीरक्षक चोखपणे करतोय. निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू रोशन येतो. दुसरा चेंडू खेळेल कामरान. इथं मात्र कामरानने मारलेला फटका. चेंडू चाललाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात तर सुरेख झेल देखील पकडला जातोय. अशा तऱ्हेने फलंदाज कामरान देखील बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर कामरान याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानात. टॉफिक तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अदनान. तर सुरेख गोलंदाजीचा पुतकरण देखील रोशन याचा पहिला चेंडू निर्धाव होतात नंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय. तिसरा चेंडू घेऊन येईल. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज रोशन याचा खेळेल अदनान. इथं मात्र ऑफच्या दिशेने चेंडू ढकलतोय तौसर. जवळजवळ एक धाव देखील घेतली जाते. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 28 धावा उर्वरित. अजूनही 9 चेंडू मागे 7 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 30+ खेरणे या संघाला. तर मान्यश्री दाम्या तुम्हाला बोलवत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू रोशन याचा खेळ टॉफिक. इथे मात्र टॉफिकने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक रोशन येतोय फील्ड करतोय. फेकल तवसर घेतलेली फक्त एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 28 धावा माफ करा 29 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र
अदनानने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय झेल सोडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर इथं मात्र सुवर्ण संधी गमावतो की काय क्षेत्ररक्षक. तर एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 30 धावा. 7 चेंडू मागे अजूनही 5 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी खेरणे या संघाला. तर विनंती केली जाते जुगाव संघ तसंच शाबाद संघ त्वरित नाणेफेकसाठी समक्षण कक्षेत या. आधीच बराचसा उशीर झालाय. दरम्यान पुढचा चेंडू रोशनाचा इथं मात्र टॉफिकने मारलेला फटका माफ करा सुरेख फटका मात्र अपुरा मैदान. तर घोषित स्वरूपात एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 31 धावा उर्वरित. 6 चेंडू मागे अजूनही 4 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 30+ खेरणे या संघाला. तर या स्पर्धेचा देखील एक नियम आहे कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. डीजे वादळीचे मास्टर. तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील नवीन गोलंदाज अर्थातच भूपेश वापरला जातोय. दरम्यान 7 चेंडू मागे 4 धावाची देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी 30+ खेरणे या संघाला. येणारा 7 चेंडू देखील सांगून जातील कुठला संघ विजय होईल कुठला संघ पुढच्या फेरीत देखील प्रवेश करेल. दरम्यान स्लॉगवरचं षटक 6 चेंडू 4 धावा 4 धावा 6 चेंडू कुठला संघ विजय होईल. एका साईडला असेल दिवा हा संघ दुसऱ्या साईडला खेरणे संघ. दरम्यान पहिल्या चेंडूवर अदनाने मारलेला फटका क्षेत्ररक्षक रोशन येतोय फील्ड करतोय फेकल तर उसर घेतलेली एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 32 धावा. 5 चेंडू मागे 3 धावाची देखील गरज असेल 30+ खेरणे या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू भूपेंद्र याचा. इथं मात्र टॉफिकने मारलेला फटका मात्र निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉल. 4 चेंडू 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. दरम्यान इथे मात्र टॉफिकने मारलेला फटका तर फलंदाज देखील बाद होतोय. आता मात्र तर टॉपिक याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय अकबर. अवघ्या 3 चेंडू मागे 3 धावाची देखील गरज असेल खेरणे या संघाला सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र सामन्यामध्ये काहीशी चुरस निर्माण होताना दिसते. कुठला संघ विजय होईल. एका साईडला असेल 30+ एका साईडला असेल 30+ दिवा संघ तर दुसऱ्या साईडला असेल 30+ खेरणे संघ. 3 चेंडू 3 धावा. इथं मात्र सर्व गोलंदाजीचं पृथक्करण देखील म्हणता येईल. गोलंदाज भूपेश याचं. दरम्यान पुढचा चेंडू चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज भूपेश. त्याला समोर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज नवीन फलंदाज अर्थातच अकबर. दरम्यान पुढचा चेंडू भूपेश याचा. इथं मात्र अकबरने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख झेल देखील पकडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर फलंदाज देखील बाद होतोय. अकबर गोल्डन डकचा देखील शिकार ठरतोय. तर 2 चेंडू मागे 3 धावाची देखील गरज असेल कंपल्सरीचे. हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 2 चेंडू मागे 3 धावा काढायचेच आहेत. तर अकबर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुफियान मैदानात जाताना दिसतोय.
तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अदनान. तर अदनानकडे देखील क्षमता आहे. अदनान हे धावा काढू शकतो की काय? अवघ्या 2 चेंडूमध्ये समजेल कुठला संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. एका साईडला असेल 30+ दिवा अ संघ, तर दुसऱ्या साईडला असेल 30+ खेरणे संघ. दरम्यान पुढचा चेंडू, चौथ्या षटकातील 5वा चेंडू आणि हॅट्रिक वर देखील असेल गोलंदाज. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. इथं मात्र कुठं होता सामना, कुठं आणून ठेवलं या भूपेशने. 6 चेंडू मागे 4 धावाची गरज असताना 5 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केलेत व 2 गडी देखील बाद केले. सुरेख गोलंदाजीचं पुत्रकरण भूपेश याचं देखील. आता मात्र 1च चेंडू मागे 3 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 30+ खेरणे या संघाला. तर कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. दरम्यान शेवटचा चेंडू, 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. तर विनंती केली जाते